भाजपानं आजपर्यंत दिलेली आश्वासने ही अतिशय पोकळ ठरलेली आहे। त्यामुळे भाजपानं आतापर्यंत असं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट होईल, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट तर झालं नाही, पण खर्च मात्र दुप्पट होतोय आणि त्यातून येणारा नफा मात्र त्यांना फार कमी प्रमाणात मिळतोय, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे लगावलाय। मोदींनी आज पुन्हा एकदा देशाच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय। उदगीरंटी पोकळ असून नोटाबंदीनंतर मोदी म्हणाले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण त्याऐवजी शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झालाय, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी लगावलाय। ते म्हणाले, भाजपा वापरा आणि फेकून द्या या तत्वानुसार काम करत असून 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपाला प्रत्येक 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं भाजपाला ठरवलं होतं। देवेंद्र फडणवीस आणि आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी वचन दिलं होतं। आता त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलंय, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय। अमित शहा आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की 2.5 वर्षाचं, ते म्हणाले ठीक आहे। त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या, त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या। त्या 4-5 महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते। मला म्हणाले की उद्धवजी, तुम्ही आदित्यने तोपर्यंत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता, आधी लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता। मला देवेंद्र म्हणाले, म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा। मला म्हणाले, उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो, म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू। म्हटलं हो, काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका, लहान आहे तो, त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकीर्द सुरू करतोय, तुम्ही त्याला तयार नक्की करा, पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका। पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय, मग तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? माझा प्रश्न बरोबर होता का चूक? मग तेव्हा ते म्हणाले की नाही, काय 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार। म्हटलं एवढं लवकर? नाही तसं नाही, म्हणजे मी दिल्लीत जाणार। म्हटलं असं सांगा ना नीट, वरती जाणार म्हणजे काय 2.5 वर्षानंतर वरती जाणार? म्हटलं असं नका करू हो। त्याला नाही, वरती जाणार। म्हटलं बरं, वर जाऊन काय करणार? काय पाऊस पडणार? नाही नाही, आपल्याला जरा कसं आहे, अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं, म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं। हे सगळं ठीक आहे, या सगळ्या डिटेलमध्ये मी जात नाही, पण आज ते जे बोलले त्यात सरफडले, कारण मी हे त्यांचं बिंग फोडलं।